हॅलो. काय म्हणतात सुनबाई? मी मजेत आहे. तुम्ही कशा आहात? मस्त. आता श्रीच्या बाळाचं करायला मोकळी. आईजी तुमची ट्रिप कशी झाली? छान झाली. तुम्ही आलायत ना, मला इतकं बरं वाटतंय माहिती आईजी. मला सुद्धा खूप फोन करायचा होता तुला, पण सगळे होते म्हणून नाही केला. काही हरकत नाही. आता भेटूनच बोलूया नाही का? हो हो. आज कसं आहे तुझं? मला बँकेत जायचंय, पण काही हरकत नाही, मी वेळ काढू शकीन. ठीक आहे, मग असं करूया. अ, अम, अ, एक मिनिट हा, एक मिनिट. काय ग बेबी? काही नाही, तू बोल, तोपर्यंत थांबते मी. आईजी, बेबी आत्या आल्यात का? हो. बरं बरं, मग मी नंतर फोन करू? ठीक आहे, मीच करते थोड्या वेळाने. चालेल. नीट काळजी घे. म्हणजे आज भेटूच आपण. हो आईजी. बाय. ओके बाय. कोण होत? मैत्रीण. कोण मैत्रीण? अशीच एक होती, नाही ओळखत तू तिला. मी कशी काय नाही ओळखत तुझ्या मैत्रिणीला? तू तिला ओळखलं नाहीस असं म्हणणं जास्त रास्त होईल. म्हणजे काही नाही. काय काम होतं? हा, अगं मला सौम्याविषयी बोलायचं होतं तुझ्याशी. सौम्या? कोण सौम्या? तिला तुला भेटायचंय. सौम्याला? हो. मला? हो. पण आमची तर ओळखही नाहीये. मी सांगितलं ना तिला सगळ्यांबद्दल. काय गरज आहे? कधी बोलवू तिला? मला श्रीशी बोलायला हवं. त्याला हे मान्य आहे? त्याला मान्य आहे. कशावरून? त्याला पण ती आवडली आहे. तो म्हणालाय तसं? नाही म्हणजे ज्या दिवशी ती त्याला भेटली ना, त्या दिवशी तो खूप खुश होता. तिला भेटूनच खुश होता तो? अर्थात. एवढी खात्री आहे तुला? असं काय करतेस आई? नक्कीच. म्हणजे जान्हवी तर काय त्याला भेटणार नाही, आणि ती भेटल्यानंतर त्याला इतका आनंद काही होणार नाही. तुझं त्याच्या बाबतीत सगळं ठरलेलं आहे हं? झालं तेवढं बास झालं ना आई. असं तुझं म्हणणं आहे. आई मला असं वाटतं त्यांनी आता सगळं विसरून पुढे जायला नको का? ते तो ठरवेल ना, त्याचं. एकदा ठरवून झालंय, परत कशाला विषयाची परीक्षा बघायची? बेबी, तुला योग्य वाटतंय ते तू कर. तुझा सपोर्ट आहे ना मला. माझ्या सपोर्टची गरज आहे तुला? सांग ना. नाही, माझा सपोर्ट नाही म्हटल्यानंतर तू जे काही करतेयस ते करायची थांबणार आहेस का? नाही, आता नाही थांबता येणार. मग झालं तर. पण मी काय म्हणतेय बेबी, आत्ता नको. आता मला जरा आराम करू दे, आपण नंतर बोलू. बरं तू आराम कर, मी नंतर बोलते तुझ्याशी. अहो काय झालं? अहो काय हे का? ते तुमच्या पाया पडू का? उगीचच कशाला धडपड करताय पण तुम्ही? एक तर आपला आधी पाय अधूय. केवढं रक्त जातंय बघा, जरा दाबून धरते मी. त्याला हात लावू नकोस. काय हात लावू नको म्हणून सांगताय? हळद दाबते, रक्त केवढं वाहतंय अगं, बघा तुम्ही. रक्तच काय, माझा जीव वाहून गेला तरी चालेल, पण तू हात लावू नकोस. पांडुरंगा,
आजी व्हायची स्वप्न बघत होतो आम्ही. आणि हे बघा काय होऊन बसलं ते. मला तर स्वप्नही पडलं होतं. स्वप्नांवर विश्वास दाखवला नाहीत तुम्ही. आई, आम्ही स्वप्नांवर विश्वास ठेवून काय होणार होतं? विश्वास दाखवल्याशिवाय काही होत नाही नर्मदा. आपण लाख विश्वास दाखवला, पण तिने करायचं तेच केलं ना. म्हणून तुम्ही बेबीला सामील झालात. आम्हाला आमच्या मुलाचं सुख हवंय हो. आणि सुनेचं पण मुलगा आधी असतो ना. सून मागावून येते. मुलगा आपला असतो, सुनेचा काय भरोसा. आपण तिचं सुख ठरवू शकत नाही ना. आपण फक्त आपल्या मुलाचं सुख बघू शकतो. आणि तेच बघावं ना आई. मीही तुमच्या बाबतीत हाच विचार केला असता तर. आई, पण जान्हवीचं चुकलंय ना. असं कोणाचं म्हणणं आहे? आम्हाला सगळ्यांनाच वाटतं तसं. वाटणं आणि प्रत्यक्षात तसं असणं यात फरक आहे. काय फरक आहे? वाटण्याला तपासून पाहण्याची गरज असते. आई, पण तपासून पाहण्यासारखं काहीच नव्हतं याच्यामध्ये. तिच्या आईनं तिच्या भावानं केलेले तमाशे उघड होते ना. हे तिच्या आईचं आणि तिच्या भावाचं झालं. यात तिची काय चूक? तिची ही चूक की ती आपल्या मुलाच्या बाजूने उभी राहिली नाही. हा, मग आम्ही तिच्या बाजूने कशा उभ्या राहणार आई? कशा उभ्या राहणार? तिच्या बाजूने उभं राहायचं नाही म्हणजे तिला समजूनही घ्यायचं नाही. पण समजून घ्यायचं म्हणजे काय करायचं? आई, घ्यायचं तेव्हा आम्ही तिला समजून घ्यायचा खूप प्रयत्न केलाय. हो, आणि आम्ही काही कमी केलं नाही तिच्यासाठी. तिनं काहीच केलं नाही तुमच्यासाठी. ऐक ना, ह्यांना ना मायग्रेनचा अटॅक आला होता. त्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. आणि मी काय करू जान्हवी, मी नाही जाऊ शकत आहे. तुम्ही मला पटकन दवाखान्याचं नाव सांगा. राव म्हणून सांगितलं हॉस्पिटलचं नाव, राव हॉस्पिटल. ओके. जान्हवी तू जाशील ना ग. तू आपल्या ऑफिसमध्ये कॅन्टीन सुपरवायझर म्हणून जॉब करशील. पण ना माझ्यात तेवढा आत्मविश्वास आहे. शरयू गोखले, कॅन्टीन सुपरवायझर. खरं सांगू जान्हवी, अवघडल्यासारखं होतंय खूप. म्हणजे इतक्या वर्षांनी हे असे अचानक अनोळखी असल्यासारखे वाटतायत. पण आई, प्रयत्नही तुम्हालाच करायला लागतील ना. तुमच्या नात्यातला ब्रिज तुम्हालाच बांधावा लागेल. आणि तुम्ही जर असं अंतर ठेवलं तर ते कसे काय कम्फर्टेबल होतील? थँक्यू जान्हवी. तू माझ्यासाठी काय केलंस नाही याची खरंच तुला कल्पना नाही. तुझे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. तुम्हाला या कामातनं मिळणारा आनंद जास्त महत्वाचा आहे माझ्यासाठी. काय झालं? नाही आई, केलं. हो आई, तिने केलं. माझ्यासाठी तर खूप केलं. माझ्यासाठी. पण आई, तिने श्रीशी असं वागायला नको होतं. आणि एक वेळ तिने आमच्यासाठी काही नसतं केलं ना तरी चाललं असतं. पण आई, ती श्री बरोबर जे वागली ना, ते नाही हो सहन झालं आम्हाला. म्हणून आता तुम्ही दुसरी सून आणण्याची खटपट करता. आई, पण ती आपणहून गेली ना. आणि जाणाऱ्याला कशाला थांबवायचं? बरं आई, तिला यायचं असतं परत तर ती आली असती की स्वतःहून. तिनं परत यावं म्हणून तुमची काहीच जबाबदारी नाही का? आई, जो जातो त्याला आपण कसं परत आणणार? आणि आम्ही काही तिला जा म्हणालो नव्हतो. आई, तिची तीच गेली. बरं, तिने काही कॉन्टॅक्ट ठेवला नाही. आणि तिच्या आईने तर काय काय तमाशे केले. नुसता डिवोर्स मागून थांबली नाही तर पोटगीही मागितली. हो आई. ते आहेच, पण आई, आम्ही तिला परत कसं आणणार जर तिला यायचंच नसेल तर? तिला यायचं नाही हे कोणी सांगितलं तुम्हाला?
तिचं वागणंच तसं होतं ना. तुमच्या मुलाचं सुख तुम्हाला हवंय, हो म्हणून तर बेबीचं पटलं आम्हाला. मग जान्हवीला परत आणण्यासाठी पण आई, स्वतःच्या सोडून गेलेल्या नवऱ्याला परत कसं आणायचं हे माहित नव्हतं मला. ही तर परक्याची पोर, तिला परत कसं आणणार आम्ही? म्हणून तिच्या जागी दुसरी आणायची. अगं, साधा घरातला मिक्सर बिघडला तर आपण तो दुरुस्त करून परत वापरतो. निर्जीव वस्तूशी आपलं नातं असतं, एकदम आपण टाकत नाही ती वस्तू कधी. हाडामासाच्या माणसाला कसं काय तुम्ही तोडू शकता? तुम्हाला जान्हवी परत यायला हवीये का? मला काय हवंय हे महत्वाचं नाहीये, श्रीला काय हवंय ते आम्हाला माहित आहे. मग झालं तर. आई आई तुम्ही रागावलायत का? कशासाठी? नाही म्हणजे आम्ही जान्हवीच्या बाबतीत फार अनुकूल नाही आहोत म्हणून. तशी वागलीच आहे ती म्हणून. ठीक आहे, तुमचं सगळं ठरलंय ना. तुम्ही म्हणत असाल तर. माझ्या म्हणण्यासाठी म्हणून नको, तुम्हाला ते पटायला हवं तरच त्याला महत्व आहे. आम्हाला वाटतंय की बेबीचा विचार चांगला आहे. म्हणजे काही हरकत नाही ना. तुम्ही कुठे निघाला ताई? काम आहे, अहो आजच तर आलायत. आधीच उशीर झाला. आई मी येऊ का तुमच्या बरोबर? आता बेबी बरोबर आहात ना, माझ्या बरोबर कशा येणार? म्हणजे काय आई, कळलं नाही. नाही कळणार, पण आशा आहे कधीतरी कळेल तुम्हाला. आई, बाबा, आता फक्त जरा 2 दिवस आंघोळ करताना काळजी घ्या, पाणी लागणार नाही याची. हो ग, सांभाळेन मी. तू या सगळ्याचा विचार नको करत राहू आता. आई आजींशी काय बोलायचं याचा विचार कर. जावई बापूंशी काय बोलायचं हे ठरव. बाबा, मला आई आजींशी बोलण्याचं टेन्शन आलंय हो. श्रीशी बोलणं तसं सोपं आहे. बरं आटप, तुझी ऑफिसला जायची वेळ झाली. एक सांगू? सांग. तू काय सांगणार आहेस ते ठाऊक आहे मला. ही लहान तोंडी मोठा घास घेते, पण अगं नाही, तू लहान असलीस म्हणून तुझं मत मांडू नये असं थोडंच आहे. बोल. तुम्ही आईशी खूप चुकीचं वागताय बाबा. असेल, पण तसं वागून मला खूप बरं वाटतंय. पण बाबा, तुम्ही असे नाही आहात. तरी मला तिच्याशी तसं वागावं लागतंय. तुम्हीच मला शिकवलत ना सगळ्यांशी चांगलं वागायला. चुकलं माझं. म्हणजे मी तुम्हाला हे शिकवलं की चांगलं वागावं, पण लायकी असलेल्या माणसाशीच चांगलं वागावं हे शिकवायला विसरलो मी. बाबा, आईचा स्वभाव असाच आहे. पण म्हणून तो स्वभाव माझ्या सर्वस्वावर येत असेल ना तर मी नाही सहन करणार. एवढं काही केलेलं नाहीये तिने. तुमचा गैरसमज झाला असेल कदाचित. नाही नाही, उलट माझा गैरसमज दूर झाला. बाबा, श्री माझ्याशी वागला तसं तुम्ही आईशी वागताय. पण तुझी आई म्हणजे तू नाही ना जानू. पण ती तुमची बायको आहे बाबा. एवढी वर्ष निष्ठेने संसार केलाय तिने तुमच्या बरोबर. मान्य आहे ना, पण म्हणून आता उरलेली वर्ष तिच्या बरोबर संसार करायची शिक्षा मी नाही भोगू शकत. बाबा, मला तुमचं नाही पटत आहे. तुम्हाला शिक्षा का वाटायला लागली आता? हे बघ, तू नको यात लक्ष घालू. तुला तुझा संसार आहे तिकडे तू लक्ष दे. असं नाही होत ना बाबा. माझ्यासाठी माझं माहेर कधीच तुटणार नाहीये, आणि माझ्या माहेरच्या फ्रेम मधून मी आईला कधीच काढणार नाही. तुम्हाला कितीही नकोशी झाली असली ना ती तरीही.
आत्ता कुठे सुख येत आहे माझ्या आयुष्यात? नाही, पण तुम्ही असं वागून दुःख बॅलन्स करताय माझ्या आयुष्यात. हा येजी, बोला. कुठे? आईना हे सौम्या प्रकरण काही आवडलेलं दिसत नाहीये. अरे देवा, मग आता आता काय, आपणच विचार बदलूया मला वाटतं. कसला? आपल्या मुलाच्या सुखाचा? नाही ग, पण आईना जर हे मान्य नसेल तर? त्यांच्या संमतीशिवाय आपण एक पाऊल सुद्धा पुढे टाकू शकणार नाही. अगं पण म्हणणं तरी काय आहे आईचं? त्यांचं म्हणणं आहे की घरातली एखादी निर्जीव वस्तू दूर लोटताना सुद्धा 4 वेळा विचार करतो. मग सुनेला दूर लोटताना विचार करायला नको? वाटलंच मला. आईचं हे नेहमीच आहे. नेहमीच म्हणजे रक्ताच्या माणसांच्या बाजूने उभी राहणार नाही, नेहमी बाहेरच्यांचाच पुळका. त्यांना बाहेरच्यांचा पुळका होता म्हणून तर ताईचं सगळं केलं त्यांनी. मला आधार दिला, शरीरला आयुष्यभर छप्पर मिळालं, म्हणून ते सगळ्यांच्याच बाबतीत बरोबर असतं असं नाही सर. बेबी, अगं आई खूप नाराज वाटल्या ग मला. कारण ती सौम्याला भेटली नाही अजून म्हणून. त्या जान्हवीच्या आईनी जो काही तमाशा केला ना, तो आई समोर केला असता ना तर कळलं असतं तिला. जान्हवीचा पुळका येतोय म्हणे. तिच्या भावानी जेव्हा काळं फासलं तेव्हा तिच्याचमुळे अपसेट झाली होती ना आई. तेव्हा कुठे गेला होता पुळका? आई नेहमी असंच करते ग. देवच्या बाबतीत सुद्धा तिने हेच केलं, देवच्या बाजूने उभी राहिली. बेबी, बहिणी, सगळे संसार जोडण्यासाठी नसतात, पण श्रीशी बोलल्याशिवाय. बोलू ना आपण त्याच्याशी वेळ आली की. हो, पण आईना असं का वाटतंय की आपण श्री आणि जान्हवीचं जोडण्यासाठी धडपड करायला हवी होती? ते तिला वाटणारच. हो, मला खूप तसं वाटलं ग त्यांच्या बोलण्यावरून. तिचं वय झालंय वहिनी आता, पण म्हणून शहाणपण कमी होत नाही बेबी. मान्य आहे, पण आईचा जमाना आता गेला. आत्ताच्या जनरेशनची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे सर. आणि श्री आत्ताचा मुलगा आणि आईची विचारसरणी 50 वर्षापूर्वीची. आजच्या जगात नाही चालत हे सगळं. नाही ग बेबी. बहिणी, जोडून सगळेच संसार सुखाचे होतात असं नाही. काही संसार मोडून माणसं सुखी होतात. आजूबाजूला बघतोच आहोत की आपण. मला ना खूप टेन्शन येत आहे. मी बोलते आईशी, बस. अरे मला फार भारी वाटला आज योगा सेंटर मध्ये. का रे? अरे ते लोक ना श्री आयुष्य असं सोपं करायला शिकवतात. म्हणजे ना इतक्या लोकांना दिशा मिळते ना या योगा सेंटरमुळे. आईने फार मस्त काम केलं हे टेक ओव्हर करून. खरंच लोक काय काय प्रॉब्लेम घेऊन येतात, शारीरिक, मानसिक, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक. हो, म्हणजे योग सेंटर वाले हे सगळे प्रश्न सोडवतात का? नाही ग, प्रश्नांना सामोरं जाण्याचं बळ देतात ते. म्हणजे इतके प्रश्न आयुष्यात असताना सुद्धा माणसाने कसं हसतमुख राहायला पाहिजे, आनंदी राहायला पाहिजे ते शिकवतात. अरे वा, छान आहे की मग. मग श्री, मी तर म्हणतो तू सुद्धा जॉईन कर. अरे सध्या वेळ नाही. अरे दिवसातला एखादा तास स्वतः करता काढायला हवा श्री. मान्य आहे मला, पण आता खरंच वेळ नाहीये. ट्राय तर कर. काका, हे असलं ट्राय कर वगैरे काही जमत नाही. म्हणजे आपण एखादी गोष्ट करतो किंवा करत नाही, ट्राय वगैरे करत नाही. करेक्ट करेक्ट, हेच सांगतात तिकडे. म्हणजे आता कसं सांगू तुला सरू. हा, तो मोबाईल ठेवला तिथे, हा तो आता उचलायचा प्रयत्न कर. नाही नाही सरू, ठेव ठेव, उचलू नकोस, फक्त उचलायचा प्रयत्न कर. उचलायचा प्रयत्न करायचं म्हणजे काय करायचं? करेक्ट, हेच आता श्री म्हणाला. किंवा तिकडे सुद्धा ते लोक हेच सांगतात की आपण एकतर एखादी गोष्ट करतो किंवा करत नाही. प्रयत्न वगैरे असं काही नसतंच.
वा हे मस्त आहे. मग भाऊजी मी सुद्धा जॉईन करू? अगं कर ना, मी तर घरातल्या सगळ्यांना सांगणार आहे. हो सांगा. येस. श्री काय तुझं काय? हे सगळं काय आरंभलंय आपण नवीन? मी हात जोडतो तुझ्या पुढे श्री, प्लीज एकदा जॉईन कर. खूप फरक पडतो आयुष्यात. काका अरे खरंच शक्य नाहीये मला. हे बघ, मी काही तुझ्यावर बळजबरी करत नाहीये. म्हणजे आम्हाला सांगितलंच आहे तसं की कुणावर बळजबरी करू नका जॉईन करायची. म्हणजे एक तर ज्याची तयारी असते त्याला बळजबरी करण्याची काही गरज नसते, आणि ज्याची तयारी नसते त्याला बळजबरी करून काहीच फायदा होत नाही. तेव्हा मी तुझ्यावर बळजबरी नाही करत आहे. मी तुला हात जोडून रिक्वेस्ट करतोय की प्लीज तू जॉईन कर, खूप फरक पडेल. काका अरे मी नाही म्हणत नाहीये, फक्त मला आत्ता नाही जमणार. श्री अरे तू स्वतः रन करतोयस ते सेंटर, ते सुद्धा नो प्रॉफिट बेसिसवर. मग त्याचा जर असा तुला फायदा झाला तर चांगलाच आहे ना. अरे मला होतोच की मग फायदा. 4 माणसांच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडतंय की नाही, मग आईजीने हे सगळं सुरू केल्याचा फायदा होतोच आपल्याला. आई कुठे गेली सकाळी सकाळी? का आईजी नाहीये घरी? नाही, मला म्हणाली मला आराम करायचा आहे म्हणून मी निघाले. तर ही काय? येईल. ती येईल हे मलाही माहितीये, पण ती कुठे गेली हे कळत नाही.